अंधाऱ्या वाटेवरची एक पंटी ही सत्यकथा ऐकूया. लेखक संदीप काळे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. अंधाऱ्या वाटेवरची एक पंटी. माझे मित्र नयन यांच्या संदर्भातली माझी चिंता वाढली होती. पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर नयन यांच्या हातापायात त्राण उरलं नाही. त्यात सुधारणा होण्यासाठी काय करता येईल याविषयी अनेकांचे सल्ले घेणं सुरू होतं. नयन यांच्याविषयीची चिंता मी त्या दिवशी डॉक्टर संदीप भाजीभाकरे यांना सांगितली. भाजीभाकरे म्हणाले, राज पाटील नावाचे माझे एक मित्र आहेत. त्यांची स्थिती तर नयन यांच्यापेक्षाही वाईट होती. राज पाटील यांचा मानेपासून खालचा कुठलाच भाग काम करत नव्हता. त्यांच्या अवयवांमधलं त्राण गेलं होतं. काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि त्यानंतर परिस्थिती एकदम सुधारली. राज पाटील यांनी आजाराशी केलेले 2 हात, त्यांच्यात झालेली सुधारणा याविषयी भाजीभाकरे यांनी मला तपशीलवार सांगितलं. राज यांना भेटण्याची इच्छा मी व्यक्त केली. डॉक्टर संदीप भाजीभाकरे यांनी माझ्याशी त्यांचं प्राथमिक बोलणं घडवून आणलं. काही दिवसांनी मी राज यांना भेटायला पुण्याजवळच्या दिघी इथल्या त्यांच्या घरी गेलो. राज यांची पत्नी संपदा, मुलगी श्रेया, मुलगा समर या कुटुंबियांशी ओळख वगैरे करून दिली गेली आणि त्यानंतर मी थेट विषयाला सुरुवात केली. राज यांनी आजारपणाशी दिलेल्या लढ्याचं वर्णन ऐकून माझ्या अंगावर काटा आला. सोलापूर जिल्ह्यातलं नरखेड हे राज पाटील यांचं गाव. प्राथमिक शिक्षण तिथलंच. त्यांचं कुटुंब शेतातल्या झोपडीत राहायचं. 12वीच्या शिक्षणासाठी राज सोलापूरला आले. काकांच्या खानावळीत काकूंना मदत करत त्यांनी शिक्षण घेतलं. अर्थशास्त्रात आणि भूगोलात राज यांनी MA BEd केलं. डॉक्टर भाजीभाकरे आणि राज हे पुण्यात एकत्र राहत असत. राज म्हणाले, जास्त शिकल्यामुळं नोकरी मिळेना. 10वीच्या प्रमाणपत्रावर टाटा जॉन्सन कंपनीमध्ये उझी उचलायचं काम केलं. माझं इंग्लिश अतिशय कच्चं. नोकरीसाठी अनेक मुलाखती दिल्या. शेवटी 26व्या मुलाखतीनंतर शिक्षकाची नोकरी मला मिळाली. हडपसरचं न्यू इंग्लिश स्कूल आणि एरवड्याचं मोझे स्कूल या 2 खाजगी शाळांमध्ये मी 2 शिफ्टमध्ये काम करायचो. त्याच सुमाराला माझं लग्न झालं. 2006मध्ये मी माझी पत्नी संपदा हिला माहेरी सोडून दुचाकीवरून पुण्याला परतत होतो. त्याचवेळी पुणे सोलापूर महामार्गावर मला मोठा अपघात झाला. मी रस्त्यावर जखमी अवस्थेत 2 तास पडून होतो. मानेपासूनच्या खालच्या भागातलं त्राण गेलं असल्याचं माझ्या लक्षात आलं. मला मदत करा, मला मदत करा असं मी येणाऱ्या जाणाऱ्यांना तशाही अवस्थेत विनवत राहिलो, पण कुणीही माझ्या जवळ येत नव्हतं. रस्त्यावरची कुत्री माझ्या रक्तबंबाळ शरीराच्या आसपास घोटाळू आणि घुटमळू लागली. वाहनांचा आवाज आला की कुत्री बाजूला पडायची, परत यायची. आपण आता मरणार याची खात्रीच वाटून मला माझ्या आईची आठवण येऊ लागली. आईचा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळू लागला. अखेरीस दूध विक्री करणाऱ्या एका गवळ्यानं मला रस्त्याच्या बाजूला घेत रुग्णवाहिकेला फोन केला. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझी पत्नी संपदा रुग्णालयात आली. राज पुढं सांगू लागले, तुमचा मुख्य मणका पूर्णपणे निकामी झाला आहे. आता याच्यावर उपचार होणं शक्य नाही असं मला डॉक्टरांनी सांगितलं. नंतर काही दिवस माझ्या सासऱ्यांनी माझी परिस्थिती बघितली आणि बाळंतपणासाठी ते संपदाला माहेरी घेऊन गेले. आमच्या लग्नाला नुकतेच 6 महिने पूर्ण झाले होते. संपदा गरोदर होती. संपदाला माहेरी नेल्याचं मला दुःख झालं. आई धुणीभांडी करायची. ती ज्यांच्या घरी हे काम करायची त्या घरचं उरलेलं अन्न माझ्यासाठी ती घेऊन यायची.
सतत अंथरुणावर पडून राहून माझ्या अंगाला जखमा झाल्या होत्या. कामाला जाताना आई मला एका खुर्चीवर दारासमोर बसवून जायची. रस्त्यानं येणारे जाणारे लोक माझ्यासमोर पैसे टाकायचे. लोकांच्या सहानुभूतीतून 4 पैसे मिळायचे. आयुष्य एकदम अंधकारमय झालं होतं. वेळ बरा जाईल आणि 4 पैसेही मिळतील या उद्देशानं मी खूप विचारांती घरी शिकवणी सुरू केली. सुरुवातीला 5च विद्यार्थी असलेला माझा क्लास 500 विद्यार्थ्यांचा झाला. 2009 पासून ही सुरुवात झाली. माझ्या जगण्याची सगळी ऊर्जा माझी आई होती. ती नसती तर मी जगलोच नसतो. दरम्यान भाजीभाकरी अधिकारी झाले आणि पेढे घेऊन आले. तू काळजी करू नकोस, मी आयुष्यभर तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करेन असा दिलासा त्याने मला दिला. आधार वाटला. ते मला नेहमी मदत करायचे. एका डॉक्टरनं मला स्टेम सेल नावाच्या शस्त्रक्रियेविषयी सांगितलं. भाजीभाकरे यांचा एक मित्र लष्करात आहे. त्याच्या डॉक्टर मित्रानं ही शस्त्रक्रिया मोफत केली. 2 महिन्यात मला फरक जाणवू लागला. मानेच्या खालच्या निकामी अवयवात जीव येऊ लागला. राज सांगत होते, होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून द्यायचं ध्येय मी उराशी बाळगलं आणि काम सुरू ठेवलं. मला गरीब मुलांसाठी तुमच्या नावानं शाळा काढायची आहे असं मी भाजीभाकरे यांना सांगितलं आणि त्यासाठी त्यांची मान्यताही घेतली. फक्त 15 रुपयांपासून सुरू झालेला शिकवणीचा माझा व्यवसाय 55 लाखांच्या पुढं जात राहिला. शाळेसाठी दिघी भागात 2 गुंठे जागा घेऊन मी शाळा सुरू केली. मोशी भागात दुसरी शाळा सुरू केली. दोन्ही शाळांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यांना कुणीच नाही आणि जे होतकरू आहेत अशा गरीब मुलांसाठी CBSE शाळा सुरू करायची असं माझं स्वप्न आहे. पण आर्थिक अडचणी अनेक आहेत, त्यामुळं शक्य होत नाही. तुमची आई कुठं आहे? मी राज यांना मध्येच विचारलं. आई कॅन्सरनं गेली. माझ्या परिस्थितीत सुधारणा झाल्यावर मी अनेक वर्षे आईची सेवा केली. तिला विमानानं अनेक ठिकाणी फिरवून आणलं. बिचारीनं आयुष्यभर खूप हालापेष्टा सोसल्या होत्या. मग तुमची पत्नी संपदा माहेरून तुमच्याकडं परत कधी आल्या? मी विचारलं. राज म्हणाले, वडिलांचा विरोध स्वीकारून श्रेया 5 वर्षाची झाल्यावर संपदा माझ्याकडे आली. राज आनंदानं भरभरून बोलत होते. ते म्हणाले, तुमचे मित्र नयन यांना सांगा की त्यांच्यापेक्षा माझी अवस्था वाईट होती. माझे जगण्याचे सगळे दरवाजे बंद झाले होते, पण मी हार मानली नाही. माझा संघर्ष सुरूच होता. या संघर्षाच्या संकटांच्या वादळात एक पणती म्हणून मला भाजीभाकरे यांचा आधार होता. माझी अंधारी वाट या पणतीनं उजळली. नयन यांच्याही संकटात संघर्षात भाजीभाकरे यांच्यासारख्या अनेक संदीप त्यांच्या सोबतीला येतील. राज यांना श्रेया आणि समर अशी 2 अपत्य. आमच्या गप्पा संपल्यावर राज यांनी दरवाजा उघडला आणि मुलगी श्रेया हिला आतमध्ये बोलावलं. तिच्या गालावर हात फिरवत ते म्हणाले, आता हीच माझी आई आहे. शेवटी राज यांनी जे लोक अपंग आहेत, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेऊन आत्महत्या करतात, अशांना एक सल्ला दिला. जीवन खूप सुंदर आहे, ते एकदाच येतं. आपण ते सुंदर जगलं पाहिजे. मी स्वतः ते खूप सुंदर जगतो. आपणही तसं जगावं. श्रोते हो, राज यांचं टोलेजंग घर, ते स्वतः चालवत असलेली 4 चाकी गाडी, त्यांच्या 2 शाळा, हे सगळं बघून मी त्यांच्या हिमतीला सलाम केला. त्यांच्या जीवनातली ऊर्जा घेऊन मी माझ्या घराच्या दिशेने निघालो. अधांतरी आयुष्य जगणाऱ्या इतर अनेकांनाही राज पाटील यांची ऊर्जा नक्कीच उभारी देईल. राज सांगतात, जो पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो, परंतु जो बुद्धीचा वापर करतो तोच यशस्वी होतो. आज राज पाटील यांच्या डॉक्टर संदीप भाजीभाकरे यांच्या नावे
दिघी आणि मोशी भागात 2 नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल आहेत. 50हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तिथं काम करतात. 3 स्कूल बस आणि 700हून अधिक विद्यार्थी आहेत. 2 पाय नसणारा हा व्यक्ती राज पाटील अनेक मुलांना स्वतःच्या पायावर उभा करतोय. राज, त्यांची पत्नी संपदा हिच्या मदतीनं दोन्ही शाळा सांभाळतात. दोन्ही पाय गमावलेली ही व्यक्ती राज पाटील अनेक मुलांना स्वतःच्या पायावर उभे करतायत. राज पाटील यांच्या हिमतीला सलाम आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा. अंधाऱ्या वाटेवरची एक पंटी या सत्यकथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक संदीप काळे. मोबाईल नंबर 9890098868 आणि या कथेतले मुख्य नायक राज पाटील यांचा मोबाईल नंबर 9923941870. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. श्रोते हो, ही प्रेरक सत्यकथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आणि आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय लेखक संदीप काळे, या सत्यकथेतले नायक राज पाटील किंवा अभिवाचक मी दत्ता सरदेशमुख यांना आपण कळवू शकता.